लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जय इंडस्ट्रीज संचालकांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आंदोलनाचा इशारा। रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांचा आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या सातपूर MIDC नाशिक येथील जय इंडस्ट्रीज कंपनीमध्ये कामगार म्हणून असलेले कृष्णा लक्ष्मण भरव यांनी जय इंडस्ट्रीज संचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप लक्ष्मण भरव यांच्या नातेवाईकांनी केला असून कृष्णा लक्ष्मण भरव यांची आत्महत्या की घातपात झाल्याचा संशयावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी देखील जय इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालकांनी आत्महत्या झालेल्या कृष्णा लक्ष्मण भरव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून न्याय द्यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय। तुम्हाला असं वाटतं की तो माणूस आत्महत्या करू शकतो? नाही करू शकणार, कारण तो घरून भांडण करून आला असता किंवा काय वाद झाला असता तेव्हा ते टेन्शन मध्ये माणूस काही पण करू शकतो, पण काही कारण नसताना तो कसा। आणि मला आता संशय व्यक्त करताना पोलीस असं म्हणतात फाशी घालणाऱ्या माणसाची दोरी ना थोडी कमी असते, तिची दोरी खूप आत गेलेली, म्हणजे जबरदस्तीने वडतो कोणतरी हो, तर ते संशय आहे मला पण। तर तुम्ही आज जर साथ दिला तर आम्ही तुमच्यासाठी न्याय हक्कासाठी लढू। शहरामध्ये तुमचं कुणी नाही असं समजायचं नाही, आम्ही आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड्याचे लोकही आम्ही कार्ड देतो तुम्हाला, आणि तुम्ही एक काम करा की आम्हाला संपर्कात राहा आणि आंदोलन करतो त्याच्यावर। अशी एक घटना इथं झालेली नाही आहे, सिव्हिलला अनेक घटना झालेल्या आहेत आणि त्या अंबड MIDC सातपूर MIDC मध्ये पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। आम्हीच त्यांच्यासाठी लढलोय। आता तुमचं आदिवासी मुलाचे तीन बोटं गेले तर त्याला तालुका जव्हार जिल्हा पालघर, त्या गावच्या कोण आहे तुम्ही? ते गावच्या पोलीस पाटील त्यांचं नाव घ्या ना, कृष्णा कृष्णा परब। म्हणजे ते तुम्हाला काय शंका आहे? म्हणजे ते कामाला तिथून चांगले इच्छित आले हो, म्हणजे घरी भांडण वगैरे काहीच नाही झाले, त्याची बायकोने बस स्टॉपपर्यंत सोडला पण त्याला इथं आले आणि ते म्हणजे आत्महत्या करण्यासारखे माणूसच नव्हते, चांगले खून झालाय बा तर मग आत्महत्या करण्यासारखे नाही। मग आम्हाला जरा संशय येतो बाबा कसं काय अचानक माणूस मरतय, मरायला पण काहीतरी कारण असतं ना, हो, मग टेन्शन असतं, काहीतरी भांडण असतं बरोबर, त्याच्यामुळं मग कारण नसताना तो कसा काय मेला असं हो, तसा आमचा संशय आहे। ठीक, तर ती चौकशी करावी असं आमची विनंती आहे। हो। इकडे हात करू नको, नाही तर इथंच आपटेन टाकील पहिला, इधर उंगली नाही करणे का इकडे कोण? हा गरीब माझ्याकडे वोट करू नकोस, नाही तर इथं पहिला आपटीन आणि मग राजकुमारला विचारेल कोण आहेस तू चोरडिया। चल, गरीबांवर का आम्ही माणसं नाहीत का? हा, आदिवासी माणसांकडे काम करून घेतोस आणि मेल्यावर त्याला मला नीट माहिती देत नाहीस काय? सांगतो तुला कशी माहिती घेतो मी। चल, गरिबांचं रक्त पिण्यासाठी आलाय का तू? नाही तर मी मारायला लावेला लोक लावून, नाही लोक उभा आहेत बाहेर, तू पळ बरं, हे पळव रे, आम्ही करतो आली त्यांची अध्यक्ष आदिवासी। चल थांबू नको तू, ज्याला फोन लावायचा त्याला लाव आणि माझं नाव बी सांग। हा, न्याय मिळवून देणार, तुम्ही थांबू नका माहिती जवळ, नाही तर नाही मारलं जायला तुम्हाला। जा, चला पोलीस बोलवून आता बॉडीगार्ड जा, माझी माहिती घे, फोटो काढा आणि विचार कोण आहे मी त्या वार्डातनं। तू जा म्हणतोय कमरावर हात ठेवू नको, तुझा कृष्णा करून टाकेल, तुझा श्रीकृष्ण बनवल, निघ। दहीहंडीमध्ये कसं करतात तसं गरिबांवर अन्याय करता माधव चौदानं। नीट माहिती विचारत होतो सकाळी तुझी, मी त्यांना विचारलं का बरं मिळालं, अरे मला माहिती मिळाली। हा, एवढी दोरी आत जाते का आत्महत्या केलेल्या माणसाची? हा, कुठू नका 25,000 देतील आणि त्या गरीबाचा अन्याय दाबून टाकतील बरं का हे केस। हे गोरगरिबांवर अन्याय करणारे असे मालक लोक आहेत पहिल्यापासून। मी चंद्रकांत पाटोळे, RPIचा जिल्हा उपाध्यक्ष। हे आदिवासी बंधू आहेत माझ्या कार्यकर्त्यांनी मला सकाळी कळवलं की असाच आपल्या एक बांधवाने आत्महत्या केली, आणि जेव्हा मी नीट आणून बघितलं तिथं तर ती आत्महत्या नाही साहेब, ही तर मर्डर आहे। फार असं वडलाय त्याला, फार दोरी आत्महत्या केलेल्याची आतमध्ये घुसती का? आम्ही पण पाहिलेत ना मग आत्महत्या केलेले लोक, पण हे गरिबांवर कृष्णा परब कोण आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे। जा, चला पोलीस बोलवून आता बॉडीगार्ड जा, माझी माहिती घे, फोटो काढा आणि विचार कोण आहे मी त्या वार्डातनं।
तू जा म्हणतो कमरावर हात ठेवू नको, तुझा कृष्णा करून टाकेल, तुझा श्रीकृष्ण बनवल. निघ. दहीहंडीमध्ये कसं करतात तसं गरिबांवर अन्याय करता माधव चौदानो. नीट माहिती विचारत होतो सकाळी तुझी. मी त्यांना विचारलं का बरं मिळालं. अरे मला माहिती मिळाली. हा एवढी दोरी आत्महत्या का आत्महत्या केलेल्या माणसाची. हा कुठू नका 25,000 देतील आणि त्या गरिबाचा अन्याय ते दाबून टाकतील बरं का हे केस. हे गोरगरिबांवर अन्याय करणारे असे मालक लोक आहेत पहिल्यापासून. मी चंद्रकांत पाटोळे, RPIचा जिल्हा उपाध्यक्ष. या आदिवासी बंधू आहेत माझ्या कार्यकर्त्यांनी मला सकाळी कळवलं की असाच आपल्या एक बांधवाने आत्महत्या केली. आणि जेव्हा मी नीट आलो बघितलं तिथं तर ती आत्महत्या नाही साहेब, हे तो मर्डर आहे. फार असं वडलाय त्याला. फार दोरी आत्महत्या केलेल्याची आतमध्ये घुसती का. आम्ही पण पाहिलं ना मग आत्महत्या केलेले लोक. पण हे गरिबांवर कृष्ण परब कोणी त्याला न्याय मिळाला पाहिजे. माझं नाव कुसुम भिवा बरफ, राहणार धानोसी, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. त्या गावच्या कोण आहे तुम्ही? त्या गावच्या पोलीस पाटील कृष्णा बरफ. म्हणजे ते तुम्हाला काय शंका आहे? म्हणजे ते आले कामाला तिथून चांगले रितशीर आले. हो. म्हणजे घरी भांडण वगैरे काहीच नाही झाले. त्याची बायकोनी बस स्टॉपपर्यंत सोडला पण त्याला. इथं आले आणि ते म्हणजे आत्महत्या करण्यासारखे माणूसच नव्हते. चांगले होते तर मग आत्महत्या करण्यासारखे नाही. मग आम्हाला जरा संशय येतो बाबा कसं काय अचानक माणूस मरतय. मरायला पण काहीतरी कारण असतं ना. मग टेन्शन असतं, काहीतरी भांडण असतं असं. त्याच्यामुळं मग कारण नसतं आणि तो कसा काय मेला असं तसा आमचा संशय आहे. आमची विनंती आहे. आत्महत्या केलेले लोक पण हे गरिबांवर कृष्ण परब कोण आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या लहान लेकरांना त्याचे मुलं बाळ बायको लेकरांना मानधन ह्यांनी काहीतरी द्यावं. कारण ह्यांनी मारलंय त्याला त्या चोरड्यांनी. आणि हे लय मोठ्या मोठ्या लोकांना फोन लावत फिरायला म्हणजे हे राजकीय दबाव आणणार आहेत त्या गरिबावर आदिवाशांवर. तर आदिवाशांनी पण पेटून उठाव निवडणूक राहिली तेल लावत गेली ती. त्या आधी एक आदिवासींनी आत्महत्या केली. त्यासाठी आता पोलीस पाटील आहे तिच्या पाठीशी उभा राहा आणि तिला न्याय मिळवून द्या त्या परब परिवाराला. आम्ही माझ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने यांना पाठिंबा दिलाय आणि आम्ही लढतोय त्यांच्यासाठी. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.